श्री महागणपतीत रांजणगाव, पुणे. कधी विचार केला आहे का? अष्टविनायकांमधील सर्वात शक्तिशाली गणपती कोणता मानला जातो? आणि का असे म्हणतात की रांजणगावचा महागणपती हा शिवालाही शक्ती देणारा गणपती आहे? तुम्ही कधी 10 सोंडा आणि 20 हातांचा गणपती पाहिला आहे का? असा गणपती जो जमिनीखालील तळघरात लपलेला आहे. या मंदिरात एक गुपित दडलेले आहे, जे फार कमी लोकांना माहिती आहे. म्हणतात की इथल्या गर्भगृहाखाली आणखी एक गुप्त आणि अत्यंत विशाल गणपतीची मूर्ती लपवलेली आहे. ही गोष्ट ऐकून अनेक भक्तांच्या मनात उत्सुकता निर्माण होते. आज आपण जाणून घेणार आहोत रांजणगावच्या श्री महागणपती मंदिराची अद्भुत कथा, या मंदिराशी जोडलेली पौराणिक कथा आणि त्यामागचा इतिहास. मंदिराची रचना, वास्तुशास्त्र आणि त्यामागील वैज्ञानिक दृष्टिकोन, मूर्तीची वैशिष्ट्ये आणि तिच्या प्रत्येक घटकाचा आध्यात्मिक अर्थ, स्थानिक गावक्यांनी सांगितलेल्या काही अनोख्या आणि रंजक गोष्टी, तसेच काही अशी रहस्ये जी आजही इंटरनेटवर फारशी उपलब्ध नाहीत. या सर्व माहितीमुळे आपल्याला या मंदिराचे खरे महत्त्व समजेल. तर चला, श्रद्धा आणि भक्तीने सुरू करूया ही पवित्र यात्रा. गणपती बाप्पा मोरया. रांजणगावचे श्री महागणपती मंदिर अष्टविनायक यात्रेतील अत्यंत महत्त्वाचे आणि पवित्र मंदिर मानले जाते. पुराणांनुसार या ठिकाणाशी एक अत्यंत रोचक आणि प्रेरणादायी कथा जोडलेली आहे. असे सांगितले जाते की भगवान शिवाने त्रिपुरासूर नावाच्या बलाढ्य राक्षसाचा वध करण्यापूर्वी याच ठिकाणी गणपतीची पूजा केली होती. त्रिपुरासूर अत्यंत शक्तिशाली झाला होता आणि त्याने देवतांनाही पराभूत करून संपूर्ण जगात भीतीचे वातावरण निर्माण केले होते. या संकटातून मुक्ती मिळवण्यासाठी सर्व देवता भगवान शिवाकडे मदतीसाठी गेले. तेव्हा भगवान शिवांनी युद्धाला जाण्यापूर्वी प्रथम श्री गणेशाची आराधना करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी भक्तिभावाने गणपतीची पूजा केली आणि त्यांना प्रसन्न केले. गणपती प्रसन्न होऊन शिवांना विजयाचा आशीर्वाद दिला. त्यांच्या कृपेनेच भगवान शिवाने त्रिपुरासुराचा पराभव करून त्याचा नाश केला. या महान विजयाच्या स्मरणार्थ या पवित्र स्थळी गणेशाची स्थापना करण्यात आली आणि तेव्हापासून येथे श्री गणेशाची महागणपती म्हणून भक्तिभावाने पूजा केली जाते. रांजणगावचे श्री महागणपती मंदिर इतिहासाच्या दृष्टीनेही अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. या मंदिराचा मोठ्या प्रमाणावर विकास पेशव्यांच्या काळात झाला. मराठा साम्राज्याच्या उत्कर्षाच्या काळात अनेक सरदार आणि राजांनी या मंदिराच्या जतनासाठी आणि विस्तारासाठी योगदान दिले. विशेषतः माधवराव पेशवे यांनी या मंदिराच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांच्या काळात मंदिराचे नूतनीकरण करण्यात आले आणि त्याची रचना अधिक मजबूत व भव्य करण्यात आली. मंदिराभोवतीची बांधकामे, भिंती आणि प्रवेशद्वार यांना अधिक आकर्षक स्वरूप देण्यात आले. त्या काळातील कारागिरांनी अत्यंत कौशल्याने दगडी बांधकाम आणि कोरीव काम केले. त्यामुळे मंदिराला एक भव्य आणि स्थिर वास्तुरूप प्राप्त झाले. आजही मंदिरात प्रवेश करताच मराठा वास्तुकलेची झलक स्पष्टपणे जाणवते. दगडी रचना, साधेपणा आणि भव्यता यांचा सुंदर संगम येथे दिसतो. या ऐतिहासिक बांधकामामुळे मंदिराला केवळ धार्मिकच नव्हे तर सांस्कृतिक आणि ऐतिहासिक महत्त्वही प्राप्त झाले आहे. त्यामुळे रांजणगावचे श्री महागणपती मंदिर हे श्रद्धा, इतिहास आणि वास्तुकलेचा सुंदर संगम म्हणून आजही भाविकांना आकर्षित करत आहे. रांजणगावातील श्री महागणपतीची मूर्ती अष्टविनायकांमधील अत्यंत विशेष आणि अद्वितीय मानली जाते. या मूर्तीचे स्वरूप शांत, प्रसन्न आणि भक्तांच्या मनाला समाधान देणारे आहे. मंदिरातील ही मूर्ती पूर्व दिशेकडे तोंड करून स्थापित केलेली आहे, ज्याला हिंदू परंपरेत शुभ आणि ऊर्जादायी दिशा मानली जाते. गणपतीची सोंड डाव्या बाजूला वळलेली आहे, त्यामुळे ही मूर्ती वाममुखी गणपती म्हणून ओळखली जाते. वाममुखी गणपतीची पूजा तुलनेने सोपी आणि सर्वसामान्य भक्तांसाठी अनुकूल मानली जाते. या मूर्तीच्या दर्शनाने भक्तांच्या मनात शांतता आणि श्रद्धा निर्माण होते. परंतु या मंदिराशी संबंधित एक अत्यंत रोचक आणि गूढ कथा देखील सांगितली जाते. स्थानिक परंपरेनुसार गर्भगृहाच्या मागे किंवा खाली महागणपतीची एक अतिशय मोठी आणि शक्तिशाली मूर्ती लपवलेली आहे.
असे सांगितले जाते की त्या मूर्तीला 10 सोंडा आणि 20 हात आहेत, ज्यामुळे ती महागणपतीच्या विराट स्वरूपाचे प्रतीक मानली जाते. ही मूर्ती अत्यंत शक्तिशाली असल्याचे मानले जाते आणि विशेष प्रसंगीच तिच्याबद्दल माहिती दिली जाते. त्यामुळे या मंदिराभोवती एक गूढ आणि भक्तिपूर्ण वातावरण निर्माण होते. हिंदू शास्त्रांमध्ये गणेशाच्या मूर्तीतील प्रत्येक घटकाचा एक गहन आणि तात्विक अर्थ सांगितला जातो. गणपतीचे मोठे डोके ज्ञान, विवेक आणि व्यापक विचारांचे प्रतीक मानले जाते. हे आपल्याला नेहमी मोठ्या दृष्टिकोनातून विचार करण्याची प्रेरणा देते. त्यांच्या मोठ्या कानांचा अर्थ असा सांगितला जातो की माणसाने नेहमी इतरांचे विचार आणि अनुभव शांतपणे ऐकायला शिकले पाहिजे. गणपतीचे लहान आणि तीक्ष्ण डोळे एकाग्रता, सूक्ष्म निरीक्षण आणि लक्ष केंद्रित करण्याचे प्रतीक आहे. त्यांच्या सोंडेचे स्वरूप लवचिकता आणि परिस्थितीनुसार जुळवून घेण्याची क्षमता दर्शवते. गणपतीचे मोठे पोट जीवनातील सुखदुःख, यशपेश आणि अनुभव शांतपणे स्वीकारण्याची ताकद दर्शवते. त्यांच्या एका तुटलेल्या दाताचा अर्थ त्याग आणि ज्ञानासाठी केलेल्या बलिदानाशी जोडला जातो. गणपतीचे वाहन असलेला उंदीर नम्रता, नियंत्रण आणि इच्छांवर विजय मिळवण्याचे प्रतीक मानला जातो. त्यामुळे गणेश मूर्ती ही केवळ पूजा करण्याची प्रतिमा नसून जीवनाला योग्य दिशा देणारे एक गहन तत्वज्ञान दर्शवणारे प्रतीक मानले जाते. रांजणगावचे श्री महागणपती मंदिर अत्यंत सुंदर आणि विचारपूर्वक बांधलेल्या वास्तुकलेचे उदाहरण मानले जाते. या मंदिराची रचना प्राचीन वास्तुशास्त्राच्या तत्वांवर आधारित आहे, ज्यामुळे येथे आध्यात्मिक आणि सकारात्मक ऊर्जा जाणवते. मंदिराचा मुख्य दरवाजा पूर्व दिशेला आहे, जे वास्तुशास्त्रानुसार अत्यंत शुभ मानले जाते. त्यामुळे सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणांचा प्रकाश थेट गणपतीच्या मूर्तीवर पडतो. ही रचना मंदिरातील वातावरण अधिक पवित्र आणि ऊर्जावान बनवते. मंदिराच्या भिंती मजबूत आणि जाड दगडांनी बांधलेल्या आहेत, ज्यामुळे मंदिराची स्थिरता आणि टिकाऊपणा वाढतो. या दगडी रचनेमुळे बाहेरील उष्णता कमी प्रमाणात आत येते आणि मंदिरात थंडावा टिकून राहतो. त्यामुळे मंदिरात प्रवेश करताच एक वेगळी शांतता आणि प्रसन्नता अनुभवायला मिळते. प्राचीन काळातील वास्तुशिल्पींनी धार्मिक श्रद्धा आणि वैज्ञानिक विचार यांचा सुंदर समन्वय साधून ही रचना तयार केली आहे. म्हणूनच रांजणगावचे महागणपती मंदिर हे केवळ श्रद्धेचे ठिकाण नसून प्राचीन भारतीय वास्तुकलेचे उत्कृष्ट उदाहरण मानले जाते. रांजणगावच्या श्री महागणपती मंदिराकडे पाहताना त्यामागे एक रोचक वैज्ञानिक दृष्टिकोनही दिसून येतो. मंदिरातील घंटांचा आवाज केवळ धार्मिक विधीचा भाग नसून त्याचा मनावर सकारात्मक परिणाम होतो असे मानले जाते. काही संशोधनांनुसार मंदिरातील घंटा साधारण 200 ते 800 हर्ट्झ इतक्याच्या ध्वनिलहरी निर्माण करतात. या ध्वनिलहरी मनाला शांत करतात आणि मानसिक तणाव कमी करण्यास मदत करतात. असेही सांगितले जाते की या ध्वनीमुळे मेंदूचे दोन्ही भाग संतुलित राहतात आणि मन एकाग्र होते. त्यामुळे मंदिरातील वातावरण ध्यान आणि आत्मचिंतनासाठी अधिक अनुकूल बनते. मंदिराची संपूर्ण रचना देखील ध्वनी आणि ऊर्जा संतुलित राहतील अशा पद्धतीने तयार केली गेली आहे. दर्शनाच्या तत्वज्ञानाकडे पाहिले तर महागणपतीची पूजा ही केवळ धार्मिक विधी नसून जीवन समजून घेण्याचा मार्ग आहे. गणपती आपल्याला संयम, बुद्धी, नम्रता आणि योग्य निर्णय घेण्याची शिकवण देतात. म्हणूनच हिंदू परंपरेत प्रत्येक शुभ कार्याची सुरुवात गणपतीच्या स्मरणाने केली जाते. रांजणगावच्या स्थानिक लोकांच्या मते श्री महागणपती मंदिराचे वातावरण अत्यंत पवित्र आणि शांत आहे आणि येथे केलेली प्रार्थना मनापासून केली तर ती लवकर पूर्ण होते असा अनेकांचा अनुभव आहे. गावातील काही वृद्ध लोक सांगतात की पूर्वी या मंदिराच्या परिसरात अनेक संत आणि साधू ध्यान आणि साधना करण्यासाठी येत असत. त्यामुळे या ठिकाणी आजही एक वेगळी आध्यात्मिक ऊर्जा जाणवते. स्थानिकांमध्ये एक मनोरंजक कथा देखील सांगितली जाते जी आजही लोकांना आश्चर्यचकित करते. असे म्हणतात की अनेक वर्षांपूर्वी रात्रीच्या शांत वेळी मंदिराच्या परिसरात कधी कधी एक दिव्य प्रकाश दिसायचा. त्या काळातील लोकांना वाटायचे की हा साधा प्रकाश नसून देवतांच्या उपस्थितीचा संकेत आहे. काही जण सांगतात की हा प्रकाश मंदिराच्या शिखराजवळ किंवा परिसरातील झाडांजवळ काही क्षण दिसायचा आणि नंतर अचानक नाहीसा व्हायचा.
या घटनेमुळे गावातील लोकांमध्ये त्या ठिकाणाबद्दल अधिक श्रद्धा निर्माण झाली. अनेक भक्त आजही ही कथा श्रद्धेने सांगतात आणि त्या दिव्य अनुभवाचा उल्लेख करतात. काही जण याकडे आध्यात्मिक संकेत म्हणून पाहतात तर काही जण यामागे नैसर्गिक कारण असू शकते असेही मानतात. पण या कथांमुळे रांजणगावच्या श्री महागणपती मंदिराभोवती एक रहस्यमय आणि भक्तिपूर्ण वातावरण कायम निर्माण झाले आहे. रांजणगावचे श्री महागणपती मंदिर हे केवळ एक मंदिर नसून इतिहास, विज्ञान, श्रद्धा आणि भारतीय संस्कृती यांचा अद्भुत संगम आहे. या पवित्र स्थळावर पाऊल ठेवताच भक्तांच्या मनात एक वेगळी शांतता आणि भक्तीची भावना जागृत होते. अनेक भक्त सांगतात की येथे येऊन गणपतीचे दर्शन घेतल्यावर मनातील चिंता आणि ताण हळूहळू दूर होत जातात. मंदिराचे शांत वातावरण, घंटानाद आणि दीपज्योती यामुळे येथे येणारा प्रत्येकजण एक दिव्य अनुभव घेऊन परत जातो. म्हणूनच अष्टविनायक यात्रेमध्ये रांजणगावच्या महागणपतीचे स्थान अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. जर तुम्हाला कधी अष्टविनायक यात्रा करण्याची संधी मिळाली तर या पवित्र मंदिराला नक्की भेट द्या आणि त्या आध्यात्मिक ऊर्जेचा अनुभव घ्या. तशीच माहितीपूर्ण आणि संस्कृतीशी जोडणारी कथा आम्ही तुमच्यासमोर आणत असतो. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमचे विचार कमेंटमध्ये नक्की लिहा. तसेच कथासार संस्कृती संवाद या चॅनेलला सबस्क्राईब करून आमच्या या संस्कृती प्रवासाचा भाग बना. गणपती बाप्पा मोरया.